अभयदान दिले. त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. त्यांनी उठून भोवताली पाहिले तर कोणीच दिसले नाही. ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा ते आनंदाने पुढे धावले. त्यांना वंदन करून म्हणाले, हे योगेश्वर, हे भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामी राया, तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुम्ही कुठे राहतात? योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध गाणगापुराचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो. नामधारक म्हणाले, मीही श्री गुरूंचे नित्यध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? ते म्हणाले, नामधारक, तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा, मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता. तोच मी तुम्हाला सांगतो, ऐका. सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यांना 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले. 4 प्रकारचे जीवकोटी उत्पन्न केले. मग त्यांनी काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यत्नाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापारयुगाने आपला स्वभाव व धर्माप्रमाणे पाप व पुण्य समान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्य धरले होते. ब्रह्माजी पुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी व धर्माचारी यांच्यापुढे माझा काय निभाव लागणार? तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही प्राप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, तसेच माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना श्री गुरूंचे स्वरूप व महात्मा विचारले असता ते म्हणाले, गुरु हा शब्दोच्चारही मुक्तींची प्राप्त करून देणारा महामंत्र आहे. गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सप्तवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयी एकच कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याची देही भोगायची आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे खडतर सेवा व्रतच आहे. तेव्हा तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, गुरुदेव, मी तुमची सेवा करेन आणि तुम्ही अनुमती दिली तर तुमची सर्व पापभोगही भोगेन असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्यांनी दुःखाने त्याचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवीगाळ झाले. या समयी अत्यंत हालपिष्ट सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. ही त्याची एकनिष्ठ
श्रेष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. पण विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले. शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल. लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीत राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारक गुरूंची महात्मा लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तावर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात.